परवा इथे बारामतीत नमो रोजगार मेळावा पाहिला. मी त्या कार्यक्रमाला गेले होते. मलाही तुमच्यासारखी माझी फसवणूक झाली, कारण का मला सांगण्यात आलं की 43,000 नोकऱ्या जाणार. जो माझ्याकडे ये, मी त्याला म्हणे तू ये बाबा, मी आहे तिकडे मेळाव्यात, ये मी तुला नोकरी देते. 43,000 नोकऱ्या त्या काय नमो रोजगार मेळाव्यात मिळणार होती. मी गेले, पॅन्डॉल बघितला. माझ्या आयुष्यात मी एवढा मोठा सुंदर पॅन्डॉल नाही बघितला. माझ्या शेजारी एक अधिकारी बसले होते. मी विचारलं खर्च किती? त्यांनी माझ्याकडे बघून 5 केले. मी काल 5 दाखवलं आणि एका महिलेला विचारलं. ती म्हटली ताई 5 लाख रुपये. मी म्हटलं 5 लाख नाही, 5 कोटी रुपये. 5 कोटी रुपयाचा फक्त पॅन्डॉल. कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रमात काय झालं हे सगळ्या महाराष्ट्राने भारताने पाहिलं. ते झाल्यानंतर मी आढावा घेतला. म्हटलं काय करावं, किती नोकऱ्या झाल्या. म्हटलं माहिती नाही, कळेल 2-4 दिवसांनी कळेल. इंटरव्ह्यू चालले. आणि मी तिथे बसले असताना बघत बसले कुठले कुठले कारखाने आहेत. तर त्याच्यात एक कारखाना होता प्याजो. त्याचं उद्घाटन कोणी केलं? साहेबांनीच केलं. त्याच्यानंतर अरे डायनामिक्स वाला दिसतोय, ते पण साहेबांनीच आणलं. त्याच्यानंतर भारत फौज, त्याचा उल्लेख रोहित दादांनी केला, ती पण त्या सगळ्या ज्या होत्या त्या आपल्याच काळात. सगळे आपले सगळे सोयरे आले. अरे हा तर आपला HRD वाला, हा तर मॅने, सगळे आपलेच ओळखीचे लोक. कोण बाहेरचा होता तो? सगळे भेटले, आनंद वाटला मला. म्हटलं चला काय का होईना, 2 कोटी तर काही नोकऱ्या देत नाहीत, पण 43,000 देत आहेत. जे पत्रात मिळतंय घेऊत या, कशाला नाही म्हणायचं. म्हणून 43,000 नोकऱ्या मिळतील अशा आशेने मी तिथे गेले. 2-3 दिवस झाल्यावर मी फोन केला. म्हटलं अरे किती नोकऱ्या मिळाल्या? म्हणले अजून आढावा नाही घेतला. त्याच्यानंतर हे पत्रकार बसले ना, त्यांनीच मला प्रश्न विचारला. 1 आठवडा झाल्यावर मी बारामतीला परत आल्यावर मला म्हणतात की ताई नमो रोजगार मेळाव्यामध्ये ना 43,000 नोकऱ्या आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारला होता. आता आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारतोय की फक्त 10,000 नोकऱ्या मिळाल्या, त्याच्यावर तुमचं काय मत? म्हटलं माझं मत असं आहे की 33,000 नोकऱ्या गेल्या कुठे? जर त्यांनी शब्द दिला होता की 43,000 नोकऱ्या होतील, तर जुमला नाही आहे, हे गाजर नाही आपल्याला दिलेलं. 33,000 नोकऱ्या गेल्या कुठे? आणि विचारलं मग 10,000 मधल्या परमनंट किती? माहिती नाही. पण मी तुम्हाला सांगते त्या 10,000 ज्या आहेत ना, त्या 8 मे पर्यंत नक्की आहेत. बरोबर की 8 मे पर्यंत नक्की आहेत. पुढचा नाही मी सांगू शकतो, कारण का एकदा बटन दाबलं की त्या सिलेंडरच्या भाव आणि पेट्रोलच्या भावासारखं. आजकाल महिलाच मला सांगतात, हो कशाला सांगते, आम्हाला समजले की एकदा इलेक्शनचं बटन दाबलं की आमचं सिलेंडर वाढते.